नमस्कार, मी अजय. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील खडकुणा धरणात आज मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी मत्स्यबीज सोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते खडकुणा धरणाच्या जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणाच्या जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात आल्याने परिसरातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. खडकुणा धरण हे परिसरातील महत्त्वाचे जलस्रोत असून या जलसाठ्याचा उपयोग केवळ शेती किंवा पाण्याच्या गरजांसाठी न करता मत्स्यपालनासारख्या पूरक व्यवसायासाठीही करता येतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी मत्स्यपालन हा अतिरिक्त उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. त्यामुळे धरणात मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरू शकतो. मत्स्यपालनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मासेमारी, मत्स्यसंगोपन, मत्स्य विक्री आणि त्यासोबतच इतर व्यवसायांना यामुळे चालना मिळू शकते. विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक व्यवसायांसोबत मत्स्यपालन हा पूरक व्यवसाय म्हणून विकसित झाल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक फायदा होऊ शकतो. कार्यक्रमादरम्यान आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते विधिवत मत्स्यबीज धरणाच्या पाण्यात सोडण्यात आले. यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले. जलसंपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना महत्त्व असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले. मत्स्यबीज सोडल्यानंतर त्याचे योग्य संगोपन आणि संवर्धन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. धरणातील मत्स्यसंपत्ती वाढवण्यासाठी नियमित देखरेख, आवश्यक संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग आवश्यक राहणार आहे. मत्स्यपालनाचा विकास झाल्यास भविष्यात या भागात मासे उत्पादन वाढून स्थानिक बाजारपेठेत त्यांची विक्री करता येऊ शकते. खडकुणा ग्रामपंचायतीच्या वतीनेही या उपक्रमाला सहकार्य मिळाले. ग्रामपंचायतीचे सरपंच मोगराबाई वडवी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. स्थानिक पातळीवरील नागरिकांचा सहभाग हा अशा उपक्रमाच्या यशासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. धरणातील मत्स्य संपत्तीचे संरक्षण आणि तिचा शाश्वत वापर करण्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला केते वसावे, दशरथ वडवी, श्रावण वसावे, कान्हा दादा नाईक, यशवंत नाईक, आनंद वसावे, रवींद्र पाडवी, प्रकाश पाडवी, निलेश पाडवी, हरिश्चंद्र तडवी, कुलदीप टाक आणि साकीब पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय लोकसभा प्रसिद्ध प्रमुख हुजेफा बोलस तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मत्स्यपालनाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आदिवासी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधी लक्षात घेता स्थानिक उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारित व्यवसायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. धरण, तलाव आणि जलाशयामध्ये मत्स्यपालनाला चालना दिल्यास स्थानिक तरुणांना आपल्या गावातच रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळू शकते. त्यासाठी मत्स्य विभागाच्या योजना, प्रशिक्षण, मत्स्यबीजाचा पुरवठा आणि बाजारपेठेची उपलब्धता याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. खडकुणा धरणात मत्स्यबीज सोडण्याचा आजचा उपक्रम हा त्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. या उपक्रमातून भविष्यात मत्स्य उत्पादन वाढून स्थानिक नागरिकांना आर्थिक लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मत्स्यपालनाचा व्यवसाय शाश्वत पद्धतीने विकसित करण्यासाठी ग्रामपंचायत, मत्स्य विभाग, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर समन्वय आवश्यक राहणार आहे. एकूणच खडकुणा धरणात मत्स्यबीज सोडण्यात आल्याने परिसरात मत्स्यपालन व्यवसायाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक जलसंपत्तीचा प्रभावी वापर, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आदिवासी कॉर्नर न्यूज, नंदुरबार. नमस्कार.